पार्वती, शिव, गणेश आणि कार्तिकेय यांची गोष्ट. कथा सुरू होते जेव्हा पार्वतीने आपल्या मुलांसाठी विशेष आयोजन करण्याचा विचार केला. ती म्हणते, पार्वती, गणेशा, कार्तिकाया, मला वाटतं आपण सगळ्यांनी एकत्र वेळ घालवावा. आजचा दिवस खास असावा. गणेशा, कार्तिकाया, मला एक गोष्ट खूप दिवसांपासून तुमच्याकडे सांगायची होती. तुम्हा दोघांनीही एक महत्त्वाची स्पर्धा करायची आहे. ही स्पर्धा फक्त गतीची किंवा ताकदीची नाही, तर बुद्धीची आणि समजुतीची आहे. आता ऐका. संपूर्ण पृथ्वीभोवती फेरी मारायची आहे. जो पहिला परत येईल तो विजेता ठरेल. पण हा प्रवास फक्त वेगाचा नाही, तर त्यातून तुम्हाला पृथ्वीच्या सौंदर्याचा आणि महत्त्वाचा अनुभव घ्यायचा आहे. कार्तिकाया, तुझा मोर खूप वेगवान आहे. मला माहित आहे तू खूप जलद जाऊ शकतोस. पण लक्षात ठेव, प्रवास फक्त वेगाने पूर्ण होतो असं नाही. तो कसा करतोस यावरही सगळं अवलंबून असतं. गणेशा, तुझा मूषक तुला हळू नेईल, पण तुझं बलस्थान तुझी विचार करण्याची ताकद आहे. तू शांतपणे विचार करून एक असा मार्ग शोधू शकतोस ज्याने तू कार्तिकायाला हरवू शकशील. दोघांनी ही स्पर्धा योग्य पद्धतीने करायची आहे. द्वेष किंवा अहंकार याला जागा नाही. लक्षात ठेवा, पृथ्वी ही तुमची आई आहे. तिला समजून घेताना, तिचा आदर करताना आणि तिचं रक्षण करण्याची शपथ घेताना हा प्रवास पूर्ण करा. कार्तिकाया, तू आता तयार हो. तुझ्या मोराला घेऊन निघ. वेगाने जा, पण प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करायला विसरू नकोस. पृथ्वीवरील जीवन, निसर्ग, विविध संस्कृती यांचा अभ्यास कर. वेगाने परती येणं पुरेसं नाही, प्रवासातून काही शिकणं गरजेचं आहे. गणेशा, तुला एक गोष्ट सांगते. शांतपणे विचार कर. कधी कधी वेगाने जाणं महत्त्वाचं नसतं, तर योग्य दिशा निवडणं जास्त महत्त्वाचं असतं. तू आपली कल्पकता वापर आणि असा मार्ग निवड जो तुला विजयी करेल. आता स्पर्धा सुरू होते. दोघेही तयार राहा. जो पृथ्वीभोवती फेरी मारून पहिला परत येईल तो माझं आणि शिवाचं विशेष आशीर्वाद मिळवेल. पण ही फक्त स्पर्धा नाही, ही एक शिकवण आहे. पृथ्वीचं सौंदर्य, तिचा आदर, तिचं रक्षण कसं करायचं हे समजून घ्या. कार्तिकाया निघून गेला आहे. त्याचा मोर वेगाने उडत आहे. पण त्याच्या मनात फक्त एकच विचार आहे, लवकरात लवकर परत येण्याचा. गणेशा मात्र थोडा शांत आहे. तो आपल्या मुष्कावरून प्रवास कसा करायचा याचा विचार करतो. आणि बघा, गणेशाने एक अनोखा निर्णय घेतला. त्याने आपल्या मुष्काला चालवण्याऐवजी आम्हा दोघांभोवती 3 वेळा प्रदक्षिणा घातली. आम्ही आश्चर्यचकित झालो, पण मग त्याने सांगितलं, आईवडील हेच माझं जग आहे. पृथ्वी ही तुमच्यातच आहे. तुमचं दर्शन घेतल्याशिवाय पृथ्वीचं महत्त्व मला समजणार नाही. मी आणि शिव, आम्ही खूप आनंदित झालो. गणेशाचं शहाणपण, त्याची श्रद्धा आणि त्याचा विचार आम्हाला खूप भावला. त्यावेळी कार्तिकायही परत आला. तो थोडा निराश झाला, पण जेव्हा त्याने गणेशाचं तत्वज्ञान ऐकलं तेव्हा त्याला कळलं की फक्त गती महत्त्वाची नसते, तर विचार, आदर आणि प्रेमही महत्त्वाचं असतं. आज गणेश विजयी झाला, पण खरं म्हणाल तर तुम्हा दोघांनीच मला खूप आनंद दिला आहे. चला, आता दोघांनीही माझं आणि शिवाचा आशीर्वाद घ्या आणि एकमेकांच्या यशाचा आदर करा.